असा संसार आहे मला. ते सगळं माझं 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 इतका जीव असतोय महिला मंडळीचा. ते बाबा बाबा विचारायचं तुम्ही त्यातला जीव इकडं लावा देवा कडवारा. या संसारात नका हे सगळं नाचतंय हो. हे संसार सगळा नाचकाय नाचकाय नाशिवंत देह जाणार सकळ. आपला जीव कुठं लावा देवा माझे मन लागू तुझे चरणी. देवा माझे मन लागू तुझे चरणी. परमात्म्याने अनेक प्रकारची लीला केली. गोकुळामध्ये अनेक चरित्र केलं महाराज परमात्म्याने. पण त्या गोकुळामध्ये अशा काही बाया होत्या, कोणी लेकी कोणी सुना कोणी एक स्वतंत्र. त्या गोकुळातल्या ज्या गोपिका होत्या त्या खूप मोठ्या अधिकारी होत्या. भगवंताचा वेणूचा जर आवाज आला ना, रांजला मधलं पाणी ओतून द्यायचं आणि डोक्यावरती घागर घ्यायची, यमुनेच्या तीरावर जायचा. तो देव कसा वेणू वाजायचा. रड मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा वाजवितो वेणू. भानुदास महाराज तर म्हणतात, वेणू ना दे गोवर्धनु गाजे. ह्याचा जर वेणू वाजला ना, रवी मंडळ स्तब्ध होये. हा सूर्य आहे ना, सूर्य तू थांबायचा जागेवर महाराज. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. एखादी आई जर लेकराला स्तनपान द्यायला लागली ना, तर माता स्तन देऊ विसरली माये. आई त्या लेकराला पाजायची विसरून जायची, एवढा गोड. आई कोणी वेणूचा नाद इतका गोड. आणि त्या गवळणीने वेणू जर आला ना कानावर की त्या निघायच्या महाराज. एकदा त्या वेणूला माऊलीला काहीतरी म्हणायचं वाटतं. हे कसं असतं बरं का, तुम्हाला माहितीच नाही. हे गाणाऱ्या माणसाला धुमच निघत नाही. कुठं जर भजन चाललं ना, आपण जर नाही भजनाला गेलं, भजन सुटूच तर आपला अंगठा हलतोच. हा तुम्हाला सांगू, सगळ्यामध्ये जास्ती निशा म्हणजे ही आहे. हो अवघड आहे. गाणाऱ्या माणसाला वाजवणाऱ्या माणसाला कुठं काही वाजू द्या, ते लगेच थाप चालूच होते. इतका गोड मधुर तू परमात्मा वेणू वाजायचा. वृंदावनी वेणू वेणू
इतका सुंदर गोड मधुर वेणू वाजायचा परमात्मा. बघ त्या परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या महाराज. आता त्याच्या जर खोड्या सांगायला गेलं ना, तुझ्या खोड्या सांगू किती. हा एवढंच नाही, येतो आमुच्या घरासी धमकावी तो लेकी सुनासी, कोठे लोणी सांग मजसी, न सांगता वासरे सोडी ब्रिदेसी. आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसितो सुनेच्या मुखे लागोनी, एका जनार्दनी करी करणी, नाम घेता जातो पळोनी. अनेक लीला आहेत परमात्म्याच्या, अनेक. आता एकच लीला सांगून कीर्तन सांगतो. अशा रोज अनेक गाराने यशोदेच्या कानावर यायला. आता गोकुळातल्या बाया काय साधे बोलत होत्या का? काही काही म्हणायच्या तुम्ही मोठे लोक आहेत, पण आम्हाला गरीबाला बी काही इज्जत आहे ना. आमच्या घरी येतो सुना संग धिंगाणा करतो, तिच्या तोंडाला हात काय लावितो, असं बोलायला लागले. तिथं एक गवळण उभी होती, ती म्हणली, ती जरा आगाऊ होती गवळण. ती म्हणली काय एवढ्या पोराच्या खोड्या सांगायला येता का म्हणे, त्याला आमच्या सारख्याच्या घरी येऊन बघ म्हणा. काय म्हणली ती? आमच्या सारख्याच्या घरी येऊन बघ म्हणावं त्याला. आता देवाला सगळं आवडतं बरं का, पण देवाला अहंकार आवडत नाही. तिळ मात्र जरी होय अहंकार, मेरू तो समान भार देवा. कुणाचा गर्व कुठं जिरवायचा आहे त्याच्या हातात आहे बरं का, कधी कुणाचा फुगा फोडायचा. कोणाच माणसाने जीवनात कोणासंग गर्व करावं, पण दोन व्यक्तीकडे कधीच करू नये, एक संत आणि दुसरा देव. त्यांना माहित आहे यांचं कुठं काय फोडायचंय. या दोन माणसाच्या नादीच लागू नये माणसाने महाराज. ती म्हणली माझ्या घरी ये, त्याने सांगूनच ठेवलं उद्या तुझ्याच घरी येतो म्हणून. जा म्हणला, जागसूत झोप जरा म्हणला. गेली महाराज ती कौसा मावशी, तिचं नाव कौसा होतं. घरामध्ये दोघच होते, टिकूबाई टिकू विठ्ठल रुक्माई. मुलबाळ नव्हतं त्यांना. तिने आपल्या मालकाला सांगितलंय बाका म्हणे जागसूत झोपा, ते यशोदीचं पोरग आपल्या घरी यायचे. ते म्हणला ठीक आहे. 2-2 तास जागर करायचं ठरवलं त्यांनी. 2 तास हिने झोपायचं, 2 तास त्यांनी जागायचं. त्यांनी झालं की हिने जागायचं. असं 4 वाजूस तर जागले बाबा. आता 4च्या पुढे ते म्हणलं आता पोरग कशाचं येतंय, बारीक पोरग गेला असं झोपी, म्हणून ते बी तिथंच लुंड करून बसल्या बसल्या. चाता देव आहे महाराज. खेळतो येण्याचं खेळावा, न सांगता तुम्हाकडून येते अंतर. हे जागल्यामुळे 4 वाजता पाड्या पाड्या डोळा लागला ना, आलं नाही पोरग. हे जवळ जोडप पाड्याला होतं. महाराजांनी दही दूध तर खाल्लं, पण काय केलं, तिला होती इनी, याला होती दाढी. आणि ती म्हणली होती माझ्या घरी येऊन तर दाखव, तुला तिकडच बांधून टाकी. यांनी काय केलं महाराज, त्याची दाढी हिची दोन्हीची गाठ मारली. आता गाठ मारणारा कोण होता? ब्रह्मदेवाचा बाप आहे ना तो. सदी एका भटक्याने गाठ मारलेली असती लग्नामध्ये. कोण असते? ब्राह्मण असतो. तो ब्राह्मण गाठ मारतो, तो मरेपर्यंत महाराज ती गाठ सुटत नाही. मरुस तर एकदा त्यांनी गाठ मारली त्या ब्राह्मणाने की साखर आण, पत्ती आण, चहा पावडर आण, साडी आण, बांगड्या आण. एवढंच नाही, बांबू आणा, येळू आणा, गाडग आणा, मडक आणा, गुलाल आणा. एका ब्राह्मणाने गाठ मारलेली एवढी फजिती, म्हणून ती बाई निसती आणा म्हणती. तुम्ही बारीक निरीक्षण करा, म्हातारपणी माणसाची बाईची मान अशी आणते, तिला आणा म्हणायची सवय, आणि माणसाची अशी नको 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 कवार म्हणतो आता कवार आणा. एका साध्या ब्राह्मणाने बांधलेली गाठ आहे, ही होता ब्रह्मदेवाच्या बापाने बांधलेली गाठ होती. सकाळी जागी झालो महाराज, ही बाई या अंगावर झाली ना, तू याच्या दाढीला झटका बसला. मी बोलत नाही, नाथ महाराज म्हणतात मस्त होणी मातली दांगडी आणि करी वडावडी मजा लागली. त्याच्या दाढीला झटका बसला, उठले दोघं. दारामध्ये बाया 10 वाजल्या सकाळच्या, कवर झोपता, काही लाज सोडल्या.
यांच्या गाठी मारलेल्या, अरे बापरे, ती म्हणे तू मारली, ती म्हणे तू मारली, दोघांचे भांडण. आता ती गाठ सोडायला गेली, गाठ कशी सुटत महाराज, गाठच सुटाना, कापायला लागले, गाठ कापाना, म्हणले जाळू जाळू नैनम चंदती शास्त्राने नैनम दहती पावसा, गाठ जाळाल्या जायना, गाठ कापल्या जायना. त्यांना बाहेर यायची लाज वाटायला लागली, याची दाढी हिची कशो तरी आले बाय. लोक म्हणले का ग लग्नात नाही काय बसली. बरं गंमत अशी, नवरा जरा बुट्टा होता, नवरी उंच धजून, आणि त्याच्यात पुन्हा येणी दाढीपेक्षा लांबच असणार ना. लग्नात कोण पुढं असतं, नवरदेव, आणि नवरी माग, पण यांचं उलट झालं. आता तर लग्नाला विचित्र निघलेत, आता दोघं संगच येतात. आम्ही तर रोज आळंदीत असे डोळे पिकून गेलेत, ते दोघच गप्पा मारी चलतेत माऊलीच्या मंदिरात, आणि ते माग ते लांडगे असतात ना, ते इकडच कशाला आणायची ते लांडगे संग, ती कलवरे, हे दोघांच्याच गप्पा चालतात. महाराज ही नवरी पुढे नवरदेव मागो असो. तवार यांनी काय केलं, गोकुळ गावला नाही, प्रत्येक गल्लीत 10-10 पोरं बसली कृष्णानी, आणि तेलाचे रिकामे डबे दिले आणि काड्या दिल्या, म्हणे आता एक गंमत येणार आहे, फक्त हुर्रे करायचं नाही. कुणाची टिंगल करा बारकाल्या पोरांनी, प्रत्येक गल्लीत 10-10 पोरं मार. आलं ना लाटामळ, नवरी पुढे नवरदेव माग असं, ते पोरं डबे वाजायचे, हुर्रे करायचे. कुठं आले ते रेशमीच्या घरी, तिसरी आली धावणी, याने गवाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवुनी गाठ बाई कोणाशी सुटेना. पण देवाने विचार केला, आपल्याला घरी थांबायचंच नाही, यांची मिरवणूक गावात झाली पाहिजे. यशोदेने विचारलं काय झालं, तुझा कृष्ण कुठे पहिला सांग. ती म्हणली सुताराच्या घरी गेलाय. सुताराच्या घरी, तुम्हाला माहिती का सुताराचे लवाऱ्याचे घर गावाच्या बाहेर असते. तुमचं गावात आहे? हा, अख्खो गाव काय यांनी ठरवलं होतं, अख्ख्या गावात त्यांची मिरवणूक काढायची ना. म्हणले सुताराच्या घरी कशाला, म्हणले भाऊरा करायला. भाऊरा या राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळी भवरा ग बाई भवरा, खेळे भवरा ग बाई भवरा, खेळे भवरा ग बाई भवरा, या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, खेळे भवरा ग बाई भवरा. आता याला सगळ्या गावात मिरवायचं होतं यांना. सुताराने विचारलं गाव म्हणे ते वेशुनीचा कृष्ण, हा म्हणे आत्ताच भावरा केला, मग आता लावाराच्या घरी गेला हार बसवायला. पुन्हा दुसऱ्या गल्लीत लवाराला विचारलं का कृष्ण, अहो म्हणे आत्ताच भावऱ्याला हार बसवली, आता दोरी वळायला घरी गेलाय. पुन्हा घरी गेले, यशोदेच्या मांडीवर शरण आली महाराज. ती म्हणली बघ, कुणा संग गर्व करीन, पण इथून पुढे तुझा आज आम्हाला देव कळत नाही, संत कळत नाहीत आपल्याला. हो, त्यांना आपण सर्वसामान्य माणसासारखं समजतो महाराज. सर्वसामान्य माणसासारखं यांना समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात, संतनवती जगा माणसाच्या सारिके, संतनवती जगा माणसाच्या सारिके, संतनवती जगा माणसाच्या सारिके, संतनवती जगा माणसाच्या. समुद्र नदी नोहे पैगा, नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून येलिंगा, म्हणून येलिंगा. संतनवती जगा माणसाच्या सारिके, संतनवती जगा माणसाच्या सारिके, संतनवती जगा माणसाच्या सारिके, संतनवती जगा तुकाराम महाराज म्हणतात, पाषाण म्हणू नये लिंगा, महादेवाच्या लिंगाला दगड कधीच म्हणू नये. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्राला नदी कधीच म्हणू नये, तीर्थ येते. आणि संत न होती जगा माणसाच्या सारखी, ते माणसात राहतात, माणसासारखं
दिसतात, माणसासारखं खातात, पण संत संत आणि माणसं माणसं दोईशी समान भजू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोईशी समान भजू नये. माणसाची वागणूक संतांना कधीच देऊ नये. म्हणून हा विश्वाचा मालक महाराज त्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या. अनेक गाराने यशोदेच्या कानावर गेले. मग यशोदेने निर्णय घेतला. अनेक गीतगाराने सुरू झाले. कोणी काय बोलायचं, कोणी काय बोलायचं, अनेक प्रकारच्या खोड्या. यशोदेने सांगितलं कृष्ण. एक बाई म्हटली गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. सांगितलं तुम्ही गोकुळात जाऊ नका. त्या म्हणल्या आम्ही जातो गोकुळ सोडून, आमच्या लेकी सुना घेऊन. यशोदेने सांगितलं तुम्हाला जायची गरज नाही, माझ्याच पोराला गावात ठेवू. सर्व गोकुळाचा परमात्म्याला बोलवलं आणि सांगितलं कृष्णा उद्यापासून त्या गावात राहायचं नाही. अरे तुम्ही गाया घेऊन, अरे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळाला नांदया, अरे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळाला नांदया, अरे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळाला नांदया, अरे तुम्ही गाई घेऊन चाले गोपाळाला नांदया. सर्व गोपाळासह सांगितलं उद्या तुम्ही गावात राहायचं नाही. सर्व गोपाळासह परमात्म्याला निघाले महाराज. सुंदर प्रकारचा पितांबर नेसवला, हातामध्ये काठी दिली, खांद्यावर घोंगडी दिली, काळी घोंगडी हाती काठी. देवाला घोंगडी जास्ती आवडते म्हणून माऊली वर्णन करतात. कानोबा तुझी घोंगडी चांगली, घोंगडी या शरीराला म्हटले. आम्हा सिका दिली वांगुली. निघाले परमात्मा. आता ती माता सुंदर प्रकारचा शृंगार केला त्याचा. हातामध्ये तो वेणू दिला आणि असं गालाला काळा टिक्का लावला आणि गोपाळांनो जवळीची खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. अरे माझ्या पोराला रानाचा वारा बिरा काही माहित नाही, तो अजून कधी मला सोडून गेला नाही, याचा सांभाळ करा. तिला माहितच नव्हता की हा जगाचा बाप आहे आपलं पोर. सर्व गोपाळाचा परमात्मा कुठे गेले? यमुनेच्या तीरावर गेले. एकदा माऊलीचं भजन 2च मिनिटात काल्याचा प्रसंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा. त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर त्याच्यामध्ये पेंद्या सुदामा वज्र सगळे गोपाळ होते. त्यांनी गाई लावून दिल्या आणि तिथे खेळ सुरू केला. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, हा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, हा खेळ इथे ज्ञान पाळा
चेंडू मारायचा आणि दुसऱ्याने फळी निवडायचं, त्याला आता काय म्हणतात क्रिकेट मॅच. इतके रंगतेत महाराज मॅच खेळायला पोरं. अजून मी घरात जर टीव्हीला मॅच असली ना तर माणसं कामाला जात नाही. सिटी मध्ये तर लय अवघड आहे. एकाची म्हातारी आतल्या खोलीत मरून पडली आत, आणि तिथं हॉल मध्ये मॅच बघतोय नवरा, त्याची बायको पळतच आली. अहो म्हणे काय तुमची माय गेली ना, ते म्हणतो किती धावावर गेली, आता ती काय खेळायला गेली की ती मरून पडली आतमध्ये. म्हणजे एवढे माणसं त्याच्यामध्ये दंग झालेत महाराज. देव पण खेळ खेळला कोणता, विटी दांडू चेंडू लगुऱ्या नाना परी. ते गोपाळ म्हणायचे कृष्ण मल्ला 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 कसा सापडला सी आज, आले तुझ्यावरी राज, नाही कशी तुला लाज, नाही कशी तुला लाज. किती करसिला रे कुरघोडी, किती करसिला रे कुरघोडी. पांडवा खेळ डाव जाऊ नको रे पांडवा खेळ डाव जाऊ नको रे, पांडवा खेळ डाव जाऊ नको रे. लय खेळ रंगला लय रंगला. गोपाळ म्हणले आता बाजगाडा 1 वाजत आलाय, भुका लागल्या. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या.